काय छत्रपती अरे उघड. अरे अरे तू पण एक सरबरीत सांग इथून. मालकीच्या बड्डे आहे. तू कुठे होतास? काल सकाळी आलो. भेट होती या मूळ मुद्दा हे पण टाक ह्या पण टाक. हा गाईज आईने भाजी लावली. आई कुठली कुठली भाजी लावली? पाल्याची भाजी त्याला म्हणतात माठ. माठ मॅटर. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नंबर 95. सकाळचे वाजलेत 8. आता आम्ही चाललोय दूध आणायला. हे आहे माझा भाऊ दुर्वास. हाय गाईस. तर आता आम्ही चाललो दूध आणायला. तेव्हा कुठली चला मग कुठलं दूध सांगितलंय? काय म्हशीचं 2 लिटर. चलो गाईस, गावाचे व्ह्यू सकाळ सकाळी. तुम्ही आणत नाही काय नाही. दूध घ्यायचं आलं वाटतं आफ्टर अ लॉंग टाइम. जास्त टाइमपास नाही करावा लागणार. 10 लिटर कोणला पाहिजे? जा म्हशी झाले. बबलू गाईस गेलेला आहे. दूध आहे 10 मिनिटानंतर आलं दूध. फायनली गाईस त्यानंतर 10-15 मिनिटं आम्ही बसून होतो. त्यानंतर दूध भेटला. तोपर्यंत याला थोडंसं मोटिवेशन दिलं. हो गाईस, असं असतो करतात. हे लाकडाचा पुढे टाकायचे. तू करतोय की मी करू? तुम्ही करतोय? व्हिडिओ काढतो बरे. ब्रशच्या नावाने झोपलं नाही. आणि मोठ्या मी 5 वेळा सांगितलं ब्रश करायला, म्हणून आता आलो करायला. आणि तो हो ए तू आंघोळ करतो की मी करू? मी करतो. दुसरं पाडले पण होतो मग पूर्ण हेच भरायला लावतो मग. हा ठीक आहे ना. मला पण हे करायला खोड उचलायला त्यात मी ठेवायचं. नको मी नाही पियचा. फर्स्ट टाइम झगड़ा हो जाएगा भाई. ये हाथापाई हो जाएंगी इधर. बंद कर. कॅमेरा तर काय बंद नाही होणार. तुला हाथापाई माहिती हो जाएंगी इधर. जा भर. आता आपण आंघोळ वगैरे तुझा मधल्या रूमचा कचरा काढायचा बाकी आहे, तो काढ ना पटकन. माझं की तुझं? तिथला कचरा बरा दी. तू भर पहिले, तूच काढ. आता आपण पितोयच्या चहा आणि टोस्ट. रिअल बॉडी याच्यानेच होते, समजलं ना? नाही गाईस, काय माहिती स्वतःला काय समजतं. गावाला आलं की तोच खरं म्हणजे. अच्छा
गावाला म्हणजे खरं सांगतो तोची मजा येते खूप. तर पण थोडं वजन कमी केलं. लेट्स गो बाय. हँडसम बॉय इज हिअर. ब्लॉग म्हणते मग तुझंच कॅमेरा कसाच फिरवतो मी काल काय टाइमपास थोडी करतो. पप्पांनी बोलवलं. हे पालखीकडे जायचं, तो ब्लॉग बनवायचा. पालख्याचं कुठे? पलीकडे मामाकडे आहे. अच्छा. तिथे घरात बसून काय करता, त्याला फोनला यायचं, मी ड्रॉप करतो. हे हे असं घालून पालखीच्या पाठी नको, बाजी इज्जत घालवू नको. याला नको. नाही, सांगतोय. बदलतोय. तू प्रत्येक गोष्टी पर्सनल का घेतो? तुझं ओके चल. हा चल लगेच कॅमेरा फिरवतो. काय आता आपण कपडे बदलू आणि जाऊ पालखीकडे. तर काय आता आपण तयार झालेलो आहे, हे दोघं पण तयार झालेत. आता आपण चाललोय पालखीच्या पाठी. लेट्स गो. कुठे? मामांची आहे ना पालख्याला. आता इथून जरा एक्सचेंज ड्रायव्हर. तर काय आता आपला जरा प्लॅन चेंज झालेला आहे. तर आपण चाललोय आधी साखरप्याला मार्केटमध्ये, त्यानंतर आपण जाऊ इथे पालखीसाठी येऊ आपण साखरप्यात. ते करून आपण येऊ. ते चैतन्य खोललंय. गाईज मी आधी इथे ट्युशनला यायचो लहानपणी. एक वेळ जा त्या आपलं आता आपण घेतलेलं आहे सामान वगैरे. आता फोटोवरती कसं काय करणार. आता आपण निघालो. हो फुल तयारी केलेली आहे गाईज. ते सामान इथे ठेवतो. तर काय आता आपण निघालोय कुठे? सानेच्या वाडी ना. पालखी आता तिथे आहे, आपण तिथे निघालोय. कुठली ही की चावीच नाही आणली गाईज. फायनली गाईज चावी आणले. खाली कर. ही गाडी इथेच उभी गेली, तर ह्या गाडीतून जाऊ. मोडप्पा पण आलेत. व्हिडिओ Let's go. काढतो. हे छत्रपती. अरे बन. अरे उघड. अरे तू पण एक सरबरीत सांग इथून. आता मामाकडे आलोय, तुझ्या मामाकडे, तुझा मामाशी पुशीला, पप्पांच्या मामाकडे बोल. तर आपण आलोय पप्पांच्या मामांच्याकडे. किती आलेले आहे. या घरानंतर हे घर. पीस किती घेतले? एकच अर्धा छोटा घेतलेला. छोटा? मी तिकडे बघत होतो तुला मोठा पीस काय घेतलं? छोटा म्हणून 4-5 पीस त्यांनी अशी दाबून टाकली खिशात.
तर इथे आतमध्येच पालखी आहे. इथलं झालं की इथे मामा पालखीच्या वाट्या तू कुठे होतास? काल सकाळी होतास गेला. मग काल तिकडे त्या वाडीत का नाही आलं? तिकडे घराची साफसफाई करत होतो, मम्मीला मदत करतो. काय साफसफाई किती? मम्मीला अगोदर एकाच्या 2 दिवस तू काय सेटल झालेलं आहे. आता पालखी इथे गरमीमध्ये फर्स्ट क्लास. बघ हे आण बाबा इकडे हे परवड पेप्सी खातोय गाईस. पॅप्सी एक नंबर राईस. कुठल्या प्लेअर दुधाची आहे नाही. हा कुल्फी पिस्ता. तारखेला उभं राहणार आहेत ना. शिमगा का करतात? शिमगा हा एक आनंदाचा तिकडे उत्सव बघा. असतो आणि लोकांना आनंद भेटतो. शिमगा का करतात असं नाही, शिमगाचा एक आनंद वेगळाच आहे आणि त्याच्यामुळे चाकरमानी गावचे लोक ही एकत्र येतात त्या आनंदामुळे आणि त्यांची भेट होते. त्याच्या पालखीच्या हा या मूळ मुद्दा. हे पण टाक ह्या पण टाक त्याच्यामध्ये टाक. नको पाठवायचं आहे. बाकीच्या बंडा असतात तिथं जेवायला भेटतं. जेवल्यानंतर ते आपल्या घरी जातं झोपायला. तिथे झोपायला चान्स नसतो आणि बाकी उरलेले असतात आणि त्याच्यासाठी ते आनंद उत्सव घेतात चौघजण. मग तुम्ही काय घरी झोपत नाहीत का? कुठं झोपलं आम्ही जेव्हा जिथे झोपतो. घर या आम्हाला शिमगा चालू झाल्यानंतर आम्हाला हे घर माहीत नसतं. चालत माहीत असतं. मामांची इथून झाल्यानंतर रस्त्याने आम्ही आलो. आता पालखी आता डायरेक्ट आपल्या इथे येणार. गाईज आता पालखी त्या पाठच्या घरात आहे. त्यानंतर आपले येतील काय ते खुर्च्या म्हणजे खुर्ची पकड. खुर्च्या
बिंदास खा पैसे हा बघा केळीचा पान चोरतोय. चोरले नाही घरी कापले. काही लोक आता पालखी गेल्या जातात काही. देवाय माझा संदेश चव्हाण सालाबाप्रमाणे धन्यची पूजा केली आहे. तू आलास ना ब्लॉग मध्ये, आता इंटरेस्टिंग होईल.